चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातल्या मौजा रय्यतवाडी या गावात स्थानिक गुन्हे शाखा आणि अन्न सुरक्षा विभागानं संयुक्त कारवाई करत एका तंबाखू निर्मिती केंद्रावर छापा घालून सुमारे 11.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या गावातील विजय भांडेकर नामक इसमाकडे मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखू, हुक्का तंबाखू यांचा साठा असून तो गडचिरोली आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यात विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती। त्यावरून धाड घालण्यात आली। यात 11.5 लाख रुपयांचा तंबाखू जप्त करण्यात आला असून संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। धाडी दरम्यान हुक्का तंबाखू, खुला सुगंधित तंबाखू, पॅकिंग साहित्य, यंत्रसामुग्री जप्त करण्यात आली आहे। या साठ्याचा व विक्री प्रकरणाचा मुख्य सूत्रधार म्हणून गडचिरोलीचा विनय गुप्ता याचं नाव पुढे आलं आहे। पोलीस त्याच्या मागावर आहेत। पोलीस स्टेशन सावली हद्दीमध्ये अन्न सुरक्षा अधिकारी आणि आमचे LCBचं पथक असे जॉईंटली ॲक्शन घेतलेली आहे। त्यामध्ये तंबाखू आणि दुसरी होला अँड ईगल हुक्का शिशा तंबाखू असं 2 तंबाखू मिक्स करणं आणि त्यानंतर त्याच ठिकाणी डुप्लिकेट पॅकिंग करणं आणि ती विकणं अशा प्रकारची माहिती मिळाली। त्या अनुषंगाने रेड केली असता आम्हाला त्या ठिकाणी होला इलिगल तंबाखू 3 लाख रुपयांची, खुला सुगंधित तंबाखू 147 किलोग्रॅम आणि ते पॅक करण्याचे साहित्य मिळालेलं आहे। त्याचप्रमाणे एक गाडीसुद्धा जप्त केलेली आहे आणि यामध्ये मुख्य आरोपी विजय भीमाजी भांडेकर या आरोपीला अरेस्ट केलेला आहे आणि आणखी एक दुसरा आरोपी निष्पन्न आहे विनय गुप्ता गडचिरोलीचा, त्याला शोधण्यासाठी आमची टीम रवाना झालेली आहे।